तर या मेडल आपण देणार आहोत. चला आपण सगळ्यांना मेडल देणार आहोत. विशाल चिकनकर, अभिजित, भावेश हजारी, मनोज पाटील, शेखर पाटील, नयन पाटील, निलेश पाटील, मोरेश्वर, अमर पाटील, समीर, दिनेश पाटील, तन्मय, श्रीराम म्हात्रे या सगळ्यांनी या तानाजी पाटील आमचे जिमवाले मामा यांच्या शुभ हस्ते आपण मेडल प्रदान करतोय. या सगळ्यांनी या जे शंभू मध्ये खेळत होते ज्यांच्या नावाचा मी उल्लेख केलाय. तर उपविजेता संघ शंभू 11 या सगळ्यांना मेडल या ठिकाणी आपण देतोय. तानाजी पाटील उर्फ जिमवाले मामा. सगळे आले का अमर तुझ्या टीमचे सगळे आले सगळे येऊन गेले. कोणाला मेडल बाकी आहे का? शंभू 11च्या सगळ्या प्लेयरला मेडल मिळालेले आहेत का? म्हणजे आम्हाला क्रितिश 11च्या प्लेयरला या ठिकाणी बोलवायला. आणि गळ्यात घाला जरा नंतर घरी तुम्ही ठेवा. सन्मानाचा मानाचा हा मेडल आहे. यानंतर तर दिनेश पाटील यांना मी विनंती करेन या आपण. चला या आपण क्रितिश 11च्या खेळाडूंना देणार आहोत मेडल. या क्रितिश 11चे प्लेयर या सगळ्यांनी या रांगेत. हर्षद पाटील, आदि पाटील, हरीश, विघ्नेश, निखिल हजारी, किरण पाटील, यश गायकवाड, रोहन पाटील, माने हो आविश, सर्वेश, अजय पाटील, प्रवीण पाटील रांगेत या. तर चॅम्पियन संघ क्रितिश 11 छगन पाटील पुरस्कृत हा संघ त्यांच्या मुलाच्या नावाने हा संघ खेळला आणि नक्कीच संघ मालक खूप आनंदात असतील कारण या संघाने चॅम्पियन पदावरती आपलं नाव कोरले. आणि या सगळ्यांना तानाजी पाटील उर्फ जिमवाले मामा याचकडून यांच्या शुभ हस्ते मेडल प्रदान केले जात आहेत. या सगळ्यांनी रांगेत या. आपण यानंतर लगेचच बक्षीस समारंभाला सुरुवात करणार आहोत. आमचे ऑफिशियल स्कोरर थोडंसं टॅली करतायत कोण बेस्ट बॅट्समन आहे. तर मालिकावीरासाठी ज्या ट्रॉफीज तुम्ही बघतायत कैलासवासी गणेश कान्हा शेंद्रे यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री कैलास कान्हा शेंद्रे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य नारायण अंबरनाथ तालुका ओबीसी सेल अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट याचकडून या स्पर्धेसाठी जी लागणारे सन्मान चिन्ह आपण बघतायत ते देण्यात आलेले आहेत. त्यामुळे कैलासदादांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय.
यानंतर नशीब म्हात्रे यांना आपण सन्मानित करणार आहोत। या नशीब म्हात्रे आपलाही सन्मान या मंचावरती केला जाईल। तर 6 संघनायक तयार राहा, आपण तुम्हाला या ठिकाणी आम्ही इन्व्हाइट करतोय। अमर पाटील, प्रेमनाथ हजारी, विकी माने, ओमकार पाटील आणि स्वप्नील शेंद्रे या 6 टीमचे 6 कॅप्टन। सहा कॅप्टन आहेत, त्यांना सन्मानित करणार आहोत आम्ही। उमेश पाटील यांना आपण सन्मानित करणार आहोत। मी विनंती करेन उमेश पाटील यांना की या आपण आपला सन्मान या मंचावरती केला जाईल। फायनलचे रन आपण पॉइंट काउंट करणार आहोत। ते आपण काल पहिल्या दिवसात अशी अनाउन्समेंट केली होती मालिकावीरासाठी। तर विकेश आजारी हे देखील कॅप्टन होते विशाल 11चे। विकी आहेत का? तर निलेश पाटील यांनाही या ठिकाणी सन्मानित केले जाईल। यायचे निलेश पाटील। तर आमचे 2 अंपायर ज्यांनी 2 दिवस अत्यंत सुंदर अंपायरिंग केली असे आमचे अंपायर उत्तर शिवचे मनोज पवार, त्याचबरोबर डोंबिवलीचे प्रसाद सहस्त्रबुद्धे, दोन्ही अंपायरने यायचे। प्रसाद सहस्त्रबुद्धे, ऋणविलेवांचे पुरस्कर्ते पॅकर निलेश पाटील यांना आपण सन्मानित करूया, ज्यांनी या संघाला पुरस्कृत केले। त्यानंतर छगन पाटील कृती शिलेवंचे संघ मालक छगन पाटील या आपण। त्याचबरोबर अनिल चिकनकर, विकेश आजारी या आपण आला असाल तर या। कॅप्टनला आपण सगळ्यांना सन्मानित करतोय। तो लाईव्ह टेलिकास्टचे सागर फराड आहेत का? रोशन सागर फराड या, ज्यांनी स्पर्धा टेलिकास्ट केली। सागर फराड, तर या स्पर्धेसाठी शेखर पाटील यांची फार महत्त्वाची भूमिका राहिली। यांनी विकेट बनवण्यापासून ग्राउंडची देखभाल किंवा मॅनेजमेंट कमिटीमध्ये जी कामं होती ती त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीने पार पाडली, त्याबद्दल त्यांनाही आपण सन्मानित करूया। नितीश यादव ओमसा MTCचे नितीश यादव। तसंच 2 दिवस अत्यंत उत्कृष्ट असे समालोचक आणि आत्ताच डोंबिवलीतील एक संघटना नवनिर्वाचित संघटना स्थापन झाली, त्यांचे अध्यक्ष
माननीय विनोद पाटील, मॅन फ्रॉम भोपर, एक पहाडी आवाज, वर्षानुवर्ष आपण ज्यांना ऐकतो, यांचा सन्मान झालेला आहे. तर खरं तर एखादी स्पर्धा आयोजित करणं आणि तिला पूर्णत्वास नेणं एवढं सोपं काम नसतं. पण मागील 6 वर्षापासून एक व्यक्ती सातत्याने हा शिवधनुष्य आपल्या खांद्यावरती घेतोय आणि स्वतःच्या खिशातून वेळेप्रसंगी पैसे कमी पडले तर खर्च करण्याची ताकद ठेवणारा असा तुम्हा आम्हा सगळ्यांचा लाडका, या स्पर्धेचा, या लीगचा शिल्पकार, आयोजक तकदीर म्हात्रे याला आपण सन्मानित करूया. या तकदीर, या सगळ्यांची इच्छा आहे. खरं तर काम सोपं नसतं. एखादी पूजा जरी आयोजित करायची असली घरी तर किती मोठं पूर्वनियोजन करावं लागतं. पण तकदीर मात्र सातत्याने 6 वर्ष स्वतःच्या एकट्याच्या खांद्यावरती हा शिवधनुष्य त्याने उचललेलं आहे आणि नक्कीच मी त्यांचं कौतुक करेन की नक्कीच. आणि पूर्ण नारायण गावामध्ये एकमेव अशी व्यक्ती आहे की जेव्हा जेव्हा क्रिकेटचा विषय असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा विषय असेल तकदीर मात्र सगळ्यात पुढे असणार. तर अशा या व्यक्तीला आपण सलाम करूया आणि टाळ्यांचा गजर करूया तकदीरसाठी. आणि अशीच पुढेही ही स्पर्धा त्यांनी आयोजित करावी. तर उमेश पाटील यांनाही विनंती करेन की आपण देखील या. उमेश पाटील या, आपण. उमेश पाटील, आपलाही सन्मान या मंचावरती केला जाईल. यानंतर ओमकार पाटील, मी विनंती करेन ओमकार पाटील यांना या आपण. तर बॉलचा एक बॉक्स, 2 बॉक्स त्यांच्या वतीने देण्यात आलेले आहे, त्यांचं योगदान आहे. ओमकार पाटील या आपण. ओमकार पाटील, ओमकार पाटील जबरदस्त गोलंदाजी केली. संघ जरूर पराभूत झाला पण त्यांच्या वतीने आपल्याला 2 बॉक्स चेंडूचे देण्यात आले. कैलास नागो पाटील, आणि नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमचे आधारस्तंभ, आमचे प्रेरणास्थान आदरणीय कैलास पाटील, कैलास नागो पाटील यांनाही विनंती करेन या. कैलास दादा, आपला हार्दिक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. तर आपण वळूया पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. तर सुरुवात करूया आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. या 2 दिवसामध्ये अनेक खेळाडू ज्यांनी फिल्डिंग मध्ये बहारदार कामगिरी केली, उल्लेखनीय कामगिरी केली. पण एक असा खेळाडू ज्याने तब्बल 6 झेल पकडले, अनेकदा चेंडूला सीमारेषेबाहेर जाण्यापासून रोखलं, ग्राउंड फिल्डिंग अप्रतिम राहिली, असा या नारायणगावचा उभरता सितारा रोहन पाटील, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. रोहन पाटील, रोशन पाटील यांचे सुपुत्र फक्त 9वीला आहेत आणि आमच्या पपलूचे मित्र आहेत. संस्कार बघा, कॅमेरामॅन संस्कार आहेत, एकाच वर्गात आहेत. एक मित्र दुसऱ्या मित्राला कव्हर करतोय, कॅमेरामॅन आहे, दुसरा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार घेतोय. तर रोहनला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर दिनेश म्हात्रे यांना आपण सन्मानित करूया, त्यांचं फार मोठं योगदान राहिले. तर या दिनेशजी म्हात्रे, दिनेशजी म्हात्रे या आपण. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या प्लीज. त्यानंतर वळूया उत्कृष्ट गोलंदाज. या स्पर्धेमध्ये अनेकांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. कित्येक असे गोलंदाज होते ज्यांनी फलंदाजांना नामोहरम केलं, पण एक असा गोलंदाज ज्याने तब्बल 11 विकेट या पूर्ण स्पर्धेमध्ये घेतले आणि तो उत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे. तर उत्कृष्ट गोलंदाज तर कैलास पाटील आणि निलेश पाटील यांना विनंती करतो की आपण या आपल्या उपस्थितीमध्ये आपण हे पारितोषिक वितरण सोहळा ठिकाणी पार पाडणार आहोत. कैलास पाटील, उमेश पाटील, उमेश पाटील या आपण.
तर गोलंदाज अनिल चिकनकर, पिंटू पाटील या आपण या आपण बक्षीस समारंभ या ठिकाणी पार पाडणार आहोत तुमच्या शुभ हस्ते तुमच्या उपस्थितीत। तर उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक व मालिकावीराच्या ज्या ट्रॉफी तुम्ही बघतायत, कैलासवासी तुकाराम नाना पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री उमेश तुकाराम पाटील याचकडून हे आकर्षक ट्रॉफीज आपल्याला लाभलेले आहेत। आणि त्याचबरोबर मालिकावीराची बायसिकल तुम्ही बघतायत, ही देखील आम्हाला श्री उमेश तुकाराम पाटील याचकडून प्राप्त झालेली आहे। त्यांचं NPL कमिटीच्या वतीने आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि वळतोय पुन्हा एकदा बक्षीस समारंभाकडे। उत्कृष्ट गोलंदाज यांनी खरं तर बघा कुठलीही स्पर्धा असेल तर आपण सगळ्यात मोठं मैदानाला आधी तयार करतो, मैदानामध्ये डागडुजी करतो, काही ठिकाणी खड्डे असतील ते भरतो, मैदानाला आपण चांगल्या पद्धतीने खेळण्यासाठी तयार करतो, योग्य करतो। यासाठी ज्यांनी मेहनत घेतली या मैदानासाठी असे दशरथ हजारी, त्याचबरोबर विकेश हजारी आणि पूर्ण टीम त्यांच्यासोबत असणारी, तर आपण तुमचा एक विशेष सन्मान या ठिकाणी आम्हाला नंदू हजारी या त्यांच्याबरोबर जे कोणी असतील, कोणाचा खारीचा वाटा असेल, कोणाचा सिंहाचा वाटा असेल, तर या आपण मैदान ज्यांनी खरं तर खेळण्यायोग्य बनवलं आपल्यासाठी, दशरथ हजारी, विके हजारी, नंदू हजारी व त्यांची संपूर्ण टीम। क्या बात आहे बघा। तर डीजे आमचे डीजे ऑपरेटर या आपण, थोडंसं घाई गडबडीत आपला सन्मान राहून गेलाय। डीजे ऑपरेटर या आपण, कपडे नीट नाही, सूट 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 सांगितलं असतं, सूट शिवलं असतं। ये ना भाऊ ये, राहू दे तू 2 मॅच नंतर आला सकाळी, काय करणार, मालक आले तरी चालतील। तर वळूया आपण उत्कृष्ट गोलंदाज, तब्बल 11 विकेट ज्याने प्राप्त केले तो खेळाडू क्रितिश 11चा विकी माने नसून किरण पाटील। किरण पाटीलने 11 विकेट घेतलेले आहेत, टाळ्या जाऊ द्या। नारायण संघाचा उत्कृष्ट गोलंदाज NPL 2025 सीझन 6 चा बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट। फोटो काढा सोशल मीडियावरती व्हायरल होऊ द्या त्याला, त्याने केलेला पराक्रम सगळ्या जगाला बघू द्या। बोलना भाया ग्रुप कडनं 500 रुपये, बोलना भाया ग्रुप, क्या बात आहे। हसतच नाही किरण पाटील, अध्यक्ष किरण पाटील अध्यक्ष आहेत। बोलना भाया ग्रुप कडनं 500, वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते देण्यात येतील 500 रुपये। बोलना भाया ग्रुप, परत घेऊ नका, लाईव्हला देत आहेत, साक्षीदार आहे आम्ही सगळे। अभिनंदन किरण, शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी। यानंतर वळूया आपण
बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट या पुरस्काराकडे. खरं तर अनेक फलंदाजांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. त्यामध्ये आपण सुरुवातीला भरतचं नाव घेऊ शकतो. विकीचा परफॉर्मन्स चांगला राहिला. भावेशने चांगला खेळ केला. भरपूर अशी नावं आहेत. पण एक असा फलंदाज ज्याने 105 धावा केल्या आणि त्याचबरोबर 11 विकेटही त्याच्या नावावरती राहिलेले आहेत. पण आपण त्याला बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार देतोय. तो खेळाडू आहे शंभू इलेव्हन संघाचा अमर पाटील. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट NPL 2025 चा अमर पाटील बेस्ट बॅट्समन. सुरुवातीला भरपूर संघर्ष अमरला करावा लागला धावांसाठी, पण नंतरच्या काही मॅचेसमध्ये अमरने जबरदस्त परफॉर्मन्स दिला. 43 धावांची खेळी त्याची अत्यंत चांगली राहिली. आणि यानंतर आपण वळूया सांघिक पुरस्काराकडे, जो मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आपण तो नंतर देणार आहोत. पण या आधी शंभू इलेव्हन उपविजेता संघ आपण सगळ्यांनी या आणि या स्पर्धेमधला उपविजेता जो चषक आहे तो आपण स्वीकारा. शंभू इलेव्हन यायचे, पूर्ण स्क्वॉडने यायचे, या लवकर. तर आमिर हजारी संघ मालक, JD भाई, सौरभ चिकनकर या. आपण आपल्या नावाची माहिती आता मला मिळाली. खरं तर आपण संघ मालक आहात ही माहिती अगोदर द्यायला हवी होती, पण हरकत नाही, या आपण. जे संघ मालक असतील त्यांनी या. शंभू ग्रुप आमिर हजारी यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. आणि टाळ्या का होत नाही, आपलीच टीम आहे. गरबा खेळताना 4-4 तास टाळ्या वाजवता. वेल प्लेड, खूप खूप अभिनंदन शंभू इलेव्हन. असेच खेळत राहा. ही लीग आपल्या गावाची होती, पण जेव्हा एक गाव एक टीम असेल तेव्हाही तुम्ही असाच परफॉर्मन्स द्या. आमिर हजारी यांना आपण सन्मानित करूया, जे संघ मालक होते. शंभू इलेव्हनचे संघ मालक आमिर हजारी यांना आपण सन्मानित करतोय. विशाल चिकनकर, पाणी आणि त्याचबरोबर चहाची व्यवस्था ज्यांनी केली, अनलिमिटेड पाणी ज्यांच्या वतीने देण्यात आलं, असे विशाल चिकनकर. नशीब मात्र यांच्या शुभाशय आपण देतोय. यानंतर आपण वळूया पहिल्या क्रमांकाकडे. प्रचंड मेहनत केली या संघाने. 6 संघ होते, भरपूर मॅचेस खेळले, पण शेवटपर्यंत ती जिद्द, ती चिकाटी, ती ताकद दाखवली आणि अखेरच्या मॅच मध्ये रॉकिंग परफॉर्मन्स दिला आणि चॅम्पियन पदावरती आपलं नाव कोरलं. तो संघ छगन पाटील यांचा संघ क्रितिश इलेव्हन NPL 2025 सीझन 6 चा चॅम्पियन संघ क्रितिश इलेव्हन. यायचंय, संघ मालकाने यायचंय, क्रितिशने यायचंय. क्रितिश देखील खुश आहे, त्याच्या नावाने हा संघ खेळलेला आहे. क्रितिशचा संघ जिंकलेला आहे. क्रितिश, तुझी टीम जिंकलेली आहे. तुझ्या पप्पाने तुझ्या नावाने या टीमला पुरस्कृत केला आणि काय जबरदस्त खेळ या संघाने केला. विकी माने असे, किरण पाटील असतील, ही संपूर्ण टीम आपण बघतायत. रोहनने देखील अफलातून फिल्डिंग केली. सगळ्या टीमचं आपण अभिनंदन करूया. आणि नक्कीच गावदेवी माते की. आणि यानंतर वळूया आपण अखेरच्या पुरस्काराकडे. तर प्रत्येकाला उत्सुकता लागलेली असते. मग मालिकावीरासाठी ती कार असू दे, एखादा फ्रीज असू दे, एखादा कूलर असू दे किंवा बायसिकल असू दे, ती कुणाला मिळाली, सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण आहे या स्पर्धेचा. खरं तर अनेकांना लाईव्ह आल्यापासून या प्रश्नांची उत्तरं सहजतेने मिळत असतात, कारण की कुठली गोष्ट सस्पेन्स राहत नाही. पण औपचारिकता म्हणून आपल्याला या ठिकाणी ते जाहीर करावं लागेल. तर उत्कृष्ट खेळाडू, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, मालिका वीर, ही सुंदर अशी बायसिकल, सुंदर अशी ट्रॉफी, ज्याने या पूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 173 धावा केल्या.
तर 173 धावा आणि त्याचबरोबर 3 विकेट ज्याने प्राप्त केले. मालिका वीर कोण आहे तो स्वतःहून झाला, त्याच्या चेहऱ्यावरती समस्या आहे. मालिका वीर विजय लेवनचा व नारायणगावचा एक अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर विकेश उर्फ विकी हजारी. मालिका वीर यायचं विकेश. जबरदस्त खेळ. 173 धावा, त्यामध्ये 72 की 73 धावांची ती खेळी अविस्मरणीय राहिली. मालिका वीर, मालिका वीराची बायसिकल स्वर्गीय तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री उमेश पाटील याचकडून ही बायसिकल. बघूया विकी आता सायकल चालवते की माहिती नाही की कोणाला देणार. हा क्या बात आहे, क्या बात आहे. याच मजासाठी याच आनंदासाठी आपण ही स्पर्धा आयोजित केली होती. अभिनंदन विकी, खूप खूप शुभेच्छा. तर अशा प्रकारे NPL 2025चं हे 6वं पर्व या ठिकाणी संपन्न झालेले आहे. कळत नकळतपणे कुणाचा मान सन्मान राहिला असेल, कुणाचा सत्कार राहिला असेल, कुणाचा नावाचा उल्लेख राहिला असेल तर मनापासून आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. काहीतरी मनोगत व्यक्त करायचंय. आणि त्याचबरोबर मेहनत या स्पर्धेसाठी ज्यांनी केली, अविश, रोहन पाटील, ऋतिक शेंद्रे, प्रणय पाटील, समीर हजारी, विवेक शेंद्रे व नकळतपणे कुणाचं नाव राहून गेलं असे कुणाल पाटील असे सगळ्यांचा आभार व्यक्त करतोय. आणि स्पर्धा आयुष पाटीलचे आभार व्यक्त करतोय. अशा प्रकारे NPL 2025चं हे 6वं पर्व या ठिकाणी संपन्न झालंय. आणि नक्कीच शुभेच्छा सगळ्यांना पुढील वार्तेसाठी. इथेच थांबतोय. पुन्हा एकदा भेट होईल अशाच एखाद्या सुंदर स्पर्धेमध्ये. तोपर्यंत जय हिंद,